नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी संतुलित खतांचा वापर करणं आवश्यक आहे. त्यासाठी शेणखत, कोंबडी खत आणि गांडूळ खत महत्त्वपूर्ण आहे. त्यासोबतच ड्रीपचा योग्य पद्धतीनं वापर करून पाणी दिल्यास ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, असं प्रतिपादन कृषी संशोधक सुरेश माने पाटील यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं ऊस उत्पादकता वाढ अभियानांतर्गत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं ऊस उत्पादकता वाढ अभियानांतर्गत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. कृषी संशोधक सुरेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केलं. ऊस लागवड करताना सरीमध्ये अंतर ठेवणं आवश्यक आहे. या बियाणांची निवड उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाची ठरते. ड्रीपचा वापर करून ऊस पिकाला 12 वेळा खतांची मात्रा देणं आवश्यक आहे. सुयोग्य पद्धतीनं ऊस लागवड केल्यास आणि त्याला मेहनतीची जोड दिल्यास एकरी 60 टन ऊस उत्पादन मिळेल, असं त्यांनी सांगितलं. 30-40 दिवसानंतर फुटवा निघत असतो. फुटवा चांगला येण्यासाठी लागणीच्या वेळी बेसल डोस चांगला पडला पाहिजे. 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसाच्या दोन्ही बाजूला एकरी 1 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, 2 पोती सुपर फॉस्फेट आणि 1 पोतं पोटॅश खताचा डोस टाकून 2दा ते अवजार चालवलं तर त्या ठिकाणी फुटवा चांगला येण्यासाठी मदत होते. आणि काही कारणाने जर फुटवा कमी दिसत असेल तर ऊसाचं वय 60-70 दिवस असताना पहिला कोंब जो जन्माला येतो त्याला मातृकोंब म्हणतात. तो जमिनीनं जर तोडला किंवा हसडून मोडला तर फुटवा वाढवण्यासाठी मदत घेता येते. फुटव्याच्या अवस्थेमध्ये 2 महिन्याच्या ऊसाला 0.34 म्हणजे स्फुरद आणि पालात जास्त असणाऱ्या पाण्यात विरघळणाऱ्या खताची जर फवारणी केली तर फुटवा चांगला येऊ शकतो. कृषी विभागानं उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कार्यालयात बसून केवळ पत्रकावर माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांना माहिती दिली पाहिजे, अशी सूचना प्रकाश आबिटकर यांनी केली. तसंच खतांसोबत इतर वस्तूंचं लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, असंही आबिटकर म्हणाले. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कास्तराळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर जयवंत जगताप, श्रुतिका नलवडे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, अशोकराव फराकटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सभापती सोनाली पाटील, जिल्हा परिषद सदस्या सविता चौगले, रवीश पाटील, आर के मोरे, अजित पवार, शामराव भावके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे ग्रामस्थांनी एकजुटीची किमया प्रत्यक्ष दाखवून दिली आहे. ग्रामस्थांनी एकजुटीनं सुमारे 3 किलोमीटरचा रस्ता तयार केलाय. ना शासनाचा निधी ना इतर कुणाची मदत, अशा पद्धतीनं लोकसहभागातून रस्ता तयार करण्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. गाव करील ते राव काय करील ही म्हण पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे इथल्या ग्रामस्थांनी खरी करून दाखवली आहे. सुमारे 3 किलोमीटरचा रस्ता ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलाय. नणुंद्रेपासून करंजफेंडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. शिवाय करंजफेंडकडे जाण्यासाठी 7 किलोमीटर अंतर कापावं लागत होतं. शेतीकडे जातानाही गैरसोय व्हायची. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजूट करून 3 किलोमीटरचा रस्ता लोकसहभागातून केला. जेसीबीचा खर्च वर्गणी काढून करण्यात आला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या पुढाकारातून गावकऱ्यांची समझोता एक्सप्रेस सुसाट धावल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते या रस्त्याचा लोकार्पण सोहळा करणार असल्याचं सरपंच वंदना पाटील यांनी सांगितलं. ऑनलाईन शाळा आता ऑफलाईन झाल्यानं विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तकं आलेत. शाळांमधील वाचनालयात पुस्तकं घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. प्रकट वाचन आणि पाठांतरावर भर दिला जातोय. गेल्या 2 वर्षापासून बंद असलेल्या शैक्षणिक सहली, क्रीडा महोत्सव आणि स्नेहसंमेलनाला अजून परवानगी मिळालेली नाही. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाईन अभ्यासक्रम सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आले. कमी वयात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली तर काही ठिकाणी अभ्यासाऐवजी गेम खेळण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. ऑफलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सराव सुरू राहिला असला तरी काही दुष्परिणामही पुढे आलेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानं टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू झाल्या आणि ऑनलाईन अभ्यासक्रमाची जागा आता ऑफलाईन शिक्षणानं घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी आता पाठ्यपुस्तकं आली आहेत. शाळेचा आवार विद्यार्थ्यांच्या गर्दीनं गजबजून गेलाय. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये पुस्तकं घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. एकूणच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यदायी वातावरण आहे. पण आता शैक्षणिक सहली, क्रीडा महोत्सव आणि स्नेहसंमेलनाला परवानगी मिळावी अशी अपेक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गातून व्यक्त केली जाते. राधानगरी तालुक्यातील चंद्रे गावातून दरवर्षी पंढरीच्या माघी वारीसाठी दिंडी जाते.
200 वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडीचं हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं माजी आमदार अमल महाडिक यांनी स्वागत केलं। तसंच दिंडीतील वारकऱ्यांना फराळ देण्यात आला। राधानगरी तालुक्यातील चंद्रे परिसरातील सुमारे 40 गावातील नागरिक एकत्र जमून पंढरीच्या माघी वारीसाठी दिंडी काढतात। सुमारे 200 वर्षांची परंपरा चंद्रेच्या दिंडीने जपली आहे। दरवर्षी या दिंडीमध्ये सुमारे 100 वारकरी सहभागी होतात। शिरोली इथल्या विशाल बोगरे आणि रामचंद्र बोगरे कुटुंबांकडून गेल्या 11 वर्षापासून हेरले इथे या वारकऱ्यांना अल्पोपहार दिला जातोय। यावर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांचं स्वागत माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच वारकऱ्यांना फराळ देण्यात आला। याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सोनाली पाटील, दीपक यादव, डॉक्टर सुभाष पाटील, अनिल शिरोळे, सलीम महात, महम्मद महात, अजिंक्य शिरेकर, सचिन यादव, कीर्ती भोसले, आरिफ सरजे खान, कृष्णात भादोलेकर, रघुनाथ खोत, अशोक कोळसे, रणजित कदम यांच्यासह वारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील कोतोली मंडल कार्यालयाच्या वतीनं प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत सुमारे 775 व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळाला। पन्हाळा तालुक्यातील कोतोली मंडल कार्यालयाची इमारत शासकीय निधी आणि लोकसहभागातून उभारण्यात आली आहे। या कार्यालयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। प्रांताधिकारी BR माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली। खराब झालेली रेशन कार्ड बदलून देणं, रेशन कार्डामध्ये नवीन नावं समाविष्ट करणं आणि अतिरिक्त नावं कमी करणं, संजय गांधी श्रावणबाळ योजना, PM किसान, मतदार नोंदणी, आधार कार्ड अशी विविध प्रकारची कामं प्रशासन आपल्या दारी या उपक्रमातून मंजूर करण्यात आली। मंडल अधिकारी सतीश ढेंगे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाचा सुमारे 775 व्यक्तींना लाभ मिळाला। याप्रसंगी नायब तहसीलदार असलम जमादार, पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, तलाठी प्रशासक सूर्यवंशी, KD पाटील, शरद पाटील, डॉक्टर DM मोरे, भालचंद्र कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी इथल्या शाळेजवळ धोकादायक स्थितीत महावितरणचा ट्रान्सफॉर्मर होता। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून हा ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केला। या कामात मदत करणाऱ्या मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी शाळेच्या प्रांगणात गेल्या काही वर्षापासून महावितरणचा ट्रान्सफॉर्मर होता। वादळी वाऱ्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेच्या दिशेने झुकले होते। धोकादायक अवस्थेतील विजेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात अशी बातमी B न्यूजनं प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला। त्यामुळे धोकादायक अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला। विद्यार्थ्यांचा धोका टाळण्यासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। B न्यूजचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील, उद्योगपती सोपान पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तर पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पन्हाळ्याच्या उपसभापती रश्मी कांबळे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, महावितरणचे राजेश चाळके, सुनील अस्वले, MD पाटील, सागर वरपे, संभाजी रेडेकर, आनंदा रेडेकर, शीतलकुमार कांबळे, राजकुमार चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। वार्तापत्राच्या या भागात आपले स्वागत। भारतीय जनता पार्टी आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली। हातकणंगले तालुक्यातील भादोली इथं बूथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील विविध गावांचा संपर्क दौरा केला। भादोली इथं बूथ कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे बूथ स्तरावरील संघटन मजबूत आहे, त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली। कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं। 5-6 गावांमध्ये जाऊन त्या गावातल्या प्रमुख 40-50 जणांना गप्पा, त्यांना आम्ही जी संघटनात्मक रचना आग्रहाने धरली आहे की एका बूथला एक प्रमुख, त्या बूथवर 30 जणांची समिती,
5 बूथचा 4 बूथचा एक शक्ती केंद्र बनवतो आणि दर महिन्याच्या शेवटी मन की बात शक्ती केंद्रावर किमान ऐकण्याचा 50-100 जण कार्यक्रम असे आग्रह आम्ही धरले. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, रघुनाथ नांगर आणि सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी विठ्ठल पाटील, राजेश पाटील, बाळासाहेब गारे, मनोहर काटकर, नाना जाधव, पांडुरंग पाटील, ऋषिकेश पाटील, दिलीप पाटील, भूपाल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य अभियानांतर्गत 27 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी 3 मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या. त्याही यशस्वीरित्या पार पडल्या अशी माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर पद्मावती भोकरे यांनी दिली. राधानगरी तालुक्यातील 10,500 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 145 विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं स्पष्ट झालं. त्यापैकी 27 विद्यार्थ्यांवर सोळांकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 3 विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली, तर आणखी 2 विद्यार्थ्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवलं जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर पद्मावती भोकरे यांनी दिली. तालुक्यात कुपोषित 3 मुलं आढळली आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांना पोषक आहार पुरवला जातोय अशी माहिती डॉक्टर विनायक लोहार यांनी दिली. करवीर तालुक्यातील कळंबा इथं म्हसोबा देवाची मूर्ती प्रतिष्ठापना आणि मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक विधी आणि उपक्रम आयोजित केले होते. करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या म्हसोबा मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आलाय. लोकसहभागातून उत्कृष्ट मंदिर उभारण्यात आलंय. या मंदिरात म्हसोबा देवाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री ज्योतिबा मंदिरातील श्रीपूजकांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. तसंच मंदिराचा कलशारोहण समारंभही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्त पालखी सोहळा, होम हवन, भजन असे कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी कळंब्याचे सरपंच सागर भोगम, मधुकर रामाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, रमेश मगदूम, बाजीराव पोवार, दत्तात्रय जंगम, संतोष मगदूम, दत्तात्रय हळदे, अरुण टोपकर, उदय जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथल्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं ऊसाचा डोळा काढण्याचं यंत्र तयार केलंय. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या यंत्रामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथल्या ज्ञानदेव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यानं नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. भंगारात टाकलेल्या वस्तू जमा करून त्यांनी नवं यंत्र बनवलंय. रोपं तयार करण्यासाठी ऊसाचे डोळे काढावे लागतात. ऊसाचे डोळे काढणारं मशीन त्यांनी तयार केलंय. ऊसाचे डोळे काढणाऱ्या यंत्राची किंमत 40,000 रुपये. मात्र ज्ञानदेव पाटील यांना हे यंत्र तयार करण्यासाठी 10,000 रुपये खर्च आलाय. माझी वसुंधरा अभियान संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. विशेषतः नगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी धडक मोहीम सुरू आहे. दुकानांची अचानक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या जात आहेत. प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होते. मलकापूर, कागल, इचलकरंजीसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी प्लास्टिक विरोधी मोहीम गतिमान केली आहे. मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी विद्या कदम यांनी प्लास्टिक मुक्तीची मोहीम उघडली आहे. त्यासाठी नगरपालिकेचं विशेष पथक तैनात करण्यात आलं असून शहरातील दुकानांची अचानक तपासणी केली जाते. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्यास त्या दुकानदारावर कारवाई होत असून मलकापूर शहरातून तब्बल 811 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. त्यातून 35,000 रुपयांचा दंड वसूल केला. मलकापूर शहरात स्वच्छता राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी केलंय. इचलकरंजी नगरपालिकेनं माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 28 जानेवारीपासून प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी स्वतः प्रशासक डॉक्टर प्रदीप ठेंगल रस्त्यावर उतरले होते. मलाबादे चौक ते गांधी पुतळा या रस्त्यावर राबवलेल्या मोहिमेत 27 जणांवर कारवाई करून 28,300 रुपये दंड वसूल केला होता. दुसऱ्या दिवशी 8 आस्थापनांवर कारवाई करून 25,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर आठवडी बाजार आणि दुकानात तपासणी करून 50 किलो कॅरीबॅग जप्त करून 38,350 रुपयांचा दंड वसूल केला. यापुढेही इचलकरंजी नगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधातील मोहीम सुरू राहणार आहे. कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं सुद्धा प्लास्टिक विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. नगरपालिकेच्या 2 पथकांनी कागल बस स्थानक ते ठाकरे चौक, विराट सिटी, रिंग रोड, बस स्थानक परिसर आणि कोष्टी गल्ली इथं मोहीम राबवली.
त्यातून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या 20पेक्षा अधिक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील 310 किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी ही मोहीम राबवली. दरम्यान कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 2 पथकं नियुक्त केली. या पथकांनी नगरपालिका चौक, सन्मित्र चौक, बाजारपेठेतील दुकानात अचानक तपासणी केली. यावेळी 4 दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्यानं त्यांच्याकडून प्रत्येकी 5,000 प्रमाणे एकूण 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांची भेट घेत कारवाई करू नका अशी विनंती केली. यावेळी व्यापारी आणि मुख्याधिकारी जाधव यांच्या शाब्दिक चकमक उडाल्या काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. प्लास्टिक विरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितलं. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. मलकापूर नगरपालिकेनं रस्त्यावरील अतिक्रमण विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमण हटवण्यात आल्यात. रस्त्यालगत पिवळा पट्टा आखण्यात आलाय. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिलाय. मलकापूर नगरपालिकेनं अतिक्रमण विरोधी धडक मोहीम सुरू केली आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर मलकापूरची मुख्य बाजारपेठ आहे. काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर रस्त्यावर अतिक्रमण केले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे नगरपालिकेनं अनेक अतिक्रमणं हटवली आहेत. बाजारपेठेत व्यापाऱ्यांसाठी विशिष्ट जागेची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी रस्त्यालगत पिवळा पट्टा आखण्यात आलाय. या पट्ट्याबाहेर आल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिलाय. कागल तालुक्यातील बाचणी इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या शिबिरात सुमारे 500 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. कागल तालुक्यातील बाचणी परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी शिबिर आयोजन आणि यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या शिबिरात सुमारे 500 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. सुमारे 100 व्यक्तींना त्यांच्या नंबरनुसार मोफत चष्मे देण्यात आले. या प्रसंगी अनिता पाटील, सारिका चौगुले, इक्बाल नायकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या मुख्य बाजारपेठेतील शौचालय गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होते. या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. या दरम्यान ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं आठवडी बाजार भरतो. याच परिसरात तलाठी, सज्जा आणि टपाल विभागाचं कार्यालय आहे. बाजारपेठेतील शौचालय गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं शौचालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलंय. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक युवराज कांबळे यांना जाब विचारला. चर्चेदरम्यान वादावादी झाली. ग्रामस्थांनी व्यापार पेठेतील ग्राहक तसंच व्यापाऱ्यांना सोयी सुविधा पुरवणं ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचं भाजपचे लहू जरग यांनी ठणकावून सांगितलं. उपसरपंच अजय खोत, सागर भावके आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शौचालय दुरुस्त करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी मालोजी साबळे, सुरेश देवर्डेकर, सुभाष भोईटे, संदीप भंडारी, कृष्णात गुरव, आनंदा देवर्डेकर, मधुकर वारके, आनंदा फराकटे, उमाजी सावंत, विजय सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि पेठवडगाव नगर परिषदेच्या वतीनं पर्यावरणपूरक हळदीकुंकू आणि माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याचं मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी कौतुक केलं. पत्रकार राजकुमार चौगुले, रमेश बोभाटे, रुपाली बोभाटे यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी महिलांना तुळशीचं रोप आणि कापडी पिशवी भेट स्वरूपात देण्यात आली. याप्रसंगी पत्रकार अनिल उपाध्ये, आशिष रोटे, शिवराज जाधव, आतिश पोळ, लीलावती बोभाटे, सुनंदा पाटील, निर्मला बोडके, इंदुमती पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.